नमस्कार. दिवाळी फराळाची सिरीज सुरू करते आणि पहिलाच पदार्थ बनवते तो म्हणजे साठ्याच्या करंज्या. तर दिवाळीचं जे फराळाचं ताट असतं त्यामध्ये अतिशय देखणी दिसणारी, सुबक दिसणारी कोणती गोष्ट असेल तर ती करंजी. पण करंजी खूपदा काय होतं, खूप तेलकट होते, तेल पिणारी होते. तर ही मी भरपूर लेयर्सवाली खारीसारखी कुरकुरीत साठ्याची करंजी कशी बनवायची ते आज मी दाखवणार आहे. अगदी सोपी पद्धत आहे. त्यासोबतच मस्त असं खमंग खुसखुशीत सारण अगदी सोप्या पद्धतीनं कसं बनवायचं तेही सांगितलेलं आहे. कमीत कमी साठा वापरून मी अशा कमीत कमी तेलकट झालेल्या करंज्या बनवलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता याला किती सुंदर असे लेयर्स आलेले आहेत. तर अशी ही भरपूर लेयर्सवाली मस्त खमंग कुरकुरीत खारीसारखी कुरकुरीत असणारी करंजी कशी बनवायची ते आज मी दाखवणार आहे. चला तर मग वेळ न घालवता ही कशी बनवायची ते पाहूयात. तर पहिल्यांदा आपण आधी करंजीचं जे बाहेरचं आवरण बनवतो त्याच्यासाठी जे पीठ लागतं ते मळून घेणार आहोत. तर इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तर अगदी बारीक असा हा रवा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे मोठा असेल तर तो तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता. तर आता सेम वाटीने मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. तर अगदी दाबून भरून हा मैदा घ्यायचा. म्हणजे जर तुम्ही वजनी म्हणाल तर तुम्ही 250 ग्रॅम रवा घेतला तर तुम्ही 250 ग्रॅमच मैदा घ्यायचा. तर मैद्याचं आणि रव्याचं प्रमाण सेम ठेवायचं. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. तर साधारण इथे मी पाव चमचा मीठ घातलेलं आहे. आता हे मीठ रवा आणि मैद्यासोबत आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर हे आधी व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. रवा आणि मैदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. रव्याचं आणि मैद्याचं व्यवस्थित प्रमाण असेल तर करंजी जास्त खुसखुशीत होते. रवा आणि मैद्याचं प्रमाण योग्य घ्यायचं. आता आपण इथे एक मोहन बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 1.5 चमचा तूप घेतलेलं आहे. तर आता हे तूप मी आळवलेलं घट्ट तूप आहे त्यामुळे 1.5 चमचा घेतलेलं आहे. हे तूप आपण व्यवस्थित वितळून घेणार आहोत. तर हे वितळल्यानंतर बरोबर पोहे खायचे 2 चमचे हे तूप होतं. तर आता हे तूप आपण छान कडकडीत असं गरम करून घेणार आहोत. तूप व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचं. तुपाचं प्रमाण योग्य असेल तर करंजी छान खुसखुशीत होते आणि कमी तेलकट होते. तर तूप आपण बरोबर 2 चमचे घेणार आहोत. 2 वाटी आपण रवा आणि मैदा घेतलेला त्यासाठी 2 चमचे आपण तूप घेतलेले. तूप आता ह्या रवा आणि मैद्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर आता हे पहिल्यांदा गरम असेल त्यामुळे आपण अलगद अगदी चमच्याने व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर हे आपण हाताने मळून घेणार आहोत. तुपाचं प्रमाण जर योग्य नसेल, तूप आपल्याकडून थोडं कमी किंवा जास्त झालं तर आपली जी करंजी आहे त्याचं वरचं आवरण खुसखुशीत होत नाही. तर आता हे तूप आपण छान या मैदा आणि रव्याला व्यवस्थित चोळून घेणार आहोत. सगळं तूप ह्या रवा आणि मैद्याला व्यवस्थित लागलं पाहिजे. तूप व्यवस्थित सगळं आपण मैद्याला आणि रव्याला चोळून घेणार आहोत. आता याची जर अशी मूठ दाबून बघितली तर त्याची अशी ही मूठ तयार होते आणि आपण ही अशी फोडली तर याचं पुन्हा आहे तसं पीठ तयार होतं. म्हणजे आपलं मोहन जे आहे त्याचं प्रमाण अगदी योग्य बनलेलं आहे. ही एक ट्रिक आहे ज्यामुळे आपण वरचं जे आवरण आहे ते छान खुसखुशीत बनवू शकतो. आता थोडं थोडं पाणी घालून आपण याचं पीठ छान मळून घेणार आहोत. पीठ मळताना आपण जे पाणी आहे ते नॉर्मलच वापरलेलं आहे, कोमट किंवा गरम केलेलं नाही आहे. दुधाचा वापर शक्यतो मी इथे केलेला नाही आहे. आपण पीठ छान पाण्यातच मळून घेणार आहोत त्यामुळे आपली करंजी जास्त काळ टिकायलाही मदत होते. तर आता पीठ व्यवस्थित आपण मळून घेणार आहोत. थोडं थोडं पाणी घालूनच हे मळून घ्यायचं. आपल्याला हे पीठ जास्त पातळसर मळायचं नाही आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाण योग्य वापरायचं. तर तुम्ही पाहू शकता की थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी छान मळून घेतलेलं आहे. तर आता पिठाचा आपल्या छान गोळा तयार झालेला आहे. मी तुम्हाला दाबून दाखवते. तो जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही झालेला नाही आहे. तर हे पीठ तुम्ही बोट घालून दाबून बघितलं तर हे छान असं वर येत आहे. तर आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. आता आपण यावरती झाकण ठेवणार आहोत आणि हे साधारण अर्धा ते पाऊण तास मुरायला ठेवणार आहोत. कारण यामध्ये रवा आहे, रवा भिजायला वेळ लागते. तर आता आपलं पीठ छान भिजतंय तोपर्यंत आपण इथे सारणाची तयारी करूयात. तर सारण आधी आपण भाजून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवरती मी एक जाडबुडाची कढई ठेवली. त्यामध्ये 1 वाटी मी इथे खोबरं घातलेलं आहे. तर हे खोबरं जे सुकं खोबरं असतं त्याचे काळी पाट काढून घेतलेले आहेत. त्याचे मी छान बारीक तुकडे केले आणि ते मिक्सरला छान बारीक करून घेतले. तर आता वजनी म्हणाल तर हे 250 ग्रॅम साधारण खोबरं आहे. तर आता हे खोबरं आपल्याला छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खोबरं लो फ्लेमवरती आपण न करपवता भाजून घेणार आहोत. यातलं सगळं मॉइश्चर जे आहे ते सगळं निघून गेलं पाहिजे. त्यामुळे आपलं जे सारण आहे ते जास्त काळ टिकायला मदत होते.
तर आता तुम्ही पाहू शकता खोबऱ्याचा छान असा कलर चेंज व्हायला लागलेला आहे. छान असं पांढरट खोबरं आता थोडंसं पिवळसर रंगावरती यायला लागलेलं आहे. खोबरं आपल्याला करपून द्यायचं नाही आहे. तर आपण तूप न घालता हे छान खोबरं भाजून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता याला सुंदर असा कलर यायला लागलेला आहे. तर आता आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. तर आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि थंड करून ठेवणार आहोत. याला थंड करायला ठेवायचं. आता सेम कढईमध्ये मी 1 चमचा तूप घेणार आहे. तूप आपलं छान वितळलं की यामध्ये मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. तर जेवढी वाटी आपण भरून खोबरं घेतलेलं होतं त्याच्या निम्मा रवा घ्यायचा. रवा थोडासा मी तुपात टाकून बघितला, तो छान फुलतोय. मग सगळा रवा मी यामध्ये टाकणार आहे आणि रवा आपण छान खरपूस असा भाजून घेणार आहोत तुपावरती. लो फ्लेमवरती साधारण 5 ते 6 मिनटं हा रवा आपण छान भाजून घेणार आहे. रवा व्यवस्थित छान भाजला गेला की तो सारणामध्ये कचकच लागत नाही आणि सारण खूप सुंदर लागतं चवीला. त्यामुळे अगदी लो फ्लेमवरती सतत हलवत आपण हा रवा छान भाजून घेणार आहोत. जसा जसा रवा हा तुपावरती छान भाजला जाईल तसा तसा हा छान फुलला जातो. तुम्ही पाहू शकता रव्याचा कलर आता किती सुंदर असा चेंज झालेला आहे. हा छान बदामी रंगावरती भाजला गेलेला आहे. तर आता आपला रवा छान भाजला गेलेला आहे. तुम्ही पाहू शकता. आता यामध्येच आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत. रवा छान 75% भाजला गेला की आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे, जेणेकरून ड्रायफ्रूट्सही छान तुपावरती भाजले जातील. तर इथे मी काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता. सोबतच तुम्ही चमचाभर यामध्ये खसखसही टाकू शकता. मी टाकलेली नाही आहे, पण सारणामध्ये खसखसही छान लागते. तर आता 1-2 मिनटं पुन्हा आपण हा रवा छान तुपावरती भाजून घेणार आहोत, जेणेकरून आपले ड्रायफ्रूट्स जे आहेत ते पण भाजले जातील. तर आता 2 ते 3 मिनटं आपण हा रवा छान भाजून घेतला. आता हाही आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि थंड करून घेणार आहोत. आता आपलं सारण गार होतंय तोपर्यंत आपण इथे करंजीला आपण आतने जे साठा लावतो तो तयार करूयात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 2 चमचे घट्टसर असं तूप घेतलेलं आहे. आता यामध्ये ॲक्च्युली काय प्रमाण असतं, जेवढं तुम्ही तूप घ्याल त्याच्या दुप्पट कॉर्नफ्लॉवर घ्यायचा असतो. पण इथे मी 4 चमचे कॉर्नफ्लॉवर न घेता 3 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा मी तांदळाची पिठी घेतलेली आहे. तांदळाच्या पिठीमुळे आपली करंजी कमी तेलकट होते आणि याला सुंदर अशा खारीसारख्या लेअर सुटतात. तर आता हा कॉर्नफ्लॉवर, तांदळाची पिठी आणि तूप जे आहे ते मी व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेतलेलं. तुम्ही पाहू शकता याला किती सुंदर असं क्रीमीसर टेक्स्चर आलेलं आहे. आपण जे रव्याचं आणि मैद्याच्या प्रमाणात जे पीठ मळून घेतलेलं त्यासाठी इतका साठा पुरेसा आहे. तर आता आपण हे एका छोट्या वाटीत काढून घेऊयात. तोपर्यंत इथे आपलं सारणही छान गार झालेलं आहे. तर रवा आणि जे नारळाचं आपण जो किसून घेतलेला आणि भाजून घेतलेला होता तो व्यवस्थित थंड करून घ्यायचा आहे. हे जर थंड झालं नाही आणि आपण अशीच यामध्ये पिठी साखर घातली तर पिठी साखर ओलसर होऊ शकते आणि त्यामुळे आपलं सारण जास्त दिवस टिकत नाही, सारण आपलं खराब होऊ शकतं. तर आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आणि हे छान आपण थंड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची आहे. तर आता गोडव्यासाठी किती पिठी साखर घालायची, तर याचं प्रमाण कसं असतं, आपण 1 वाटी इथे आपण खोबरं घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, अर्धी ती पाऊण वाटी. तर आपलं इथे 1.5 वाटी हे प्रमाण झालेलं आहे आणि याच्या निम्मी आपण इथे पिठी साखर घालणार आहोत. तर बरोबर या अंदाजाने तुम्ही पिठी साखर घातली तर व्यवस्थित अशा गोडसर करंज्या तयार होतात. तर आता आपण हे सगळं सारण व्यवस्थित थंड करून घेतलेलं आहे. तर आता यामध्ये आपण पाऊण वाटी पिठी साखर घालणार आहोत. 1.5 वाटीच्या बरोबर निम्मी अशी आपण ही पिठी साखर घातलेली आहे. आता ही पिठी साखर आपण व्यवस्थित ह्या सारणामध्ये मिक्स करून घेणार आहोत. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. 1-2 ते 3 मिनटं लागतात. त्यामुळे सगळी पिठी साखर व्यवस्थित मिक्स होते आणि सारणाचा एकसारखा गोडवा येतो. तर तुम्ही पाहू शकता ही सगळी व्यवस्थित मिक्स झालेली आहे. तर मस्त आपलं हे सारण असं छान गोडसर तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण अगदी थोडंसं मीठ घालणार आहोत. मीठ जे आहे ते गोड पदार्थांमध्ये घातलं की याची चव अजून सुधारते. आणि पाव चमचा इथे मी वेलची पूड घातलेली आहे. तुम्ही थोडीशी जायफळ पूडही घालू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर असं हे आपलं मस्त सारण तयार झालेलं आहे. तर इथे आपण थोडंसं सारण बनवून घेतलेलं आहे. तुम्ही योग्य प्रमाण घेतलं तर तुम्ही जास्त प्रमाणातही हे सारण बनवून घेऊ शकता. तर आपलं सारण तयार झालेलं आहे. आता आपले पीठ जे आहे तेही साधारण अर्धा ते पाऊण तास भिजलेलं आहे. तुम्ही पाहू शकता रवा छान फुललेला आहे, त्यामुळे हे पीठ थोडंसं कडक झालेलं आहे. तर आता हे पीठ आपल्याला असं लाटता येणार नाही, तर आपण एक ट्रिक करणार आहोत.
तर याला तुम्ही पाहू शकता छान अशी जाळीही सुटलेली आहे। आता जे आपण ज्यात साठा बनवून घेतला तेच मिक्सरचं भांडं घेणार आहोत आणि यात असे हे ज्या कणकेचे तुकडे तोडून टाकणार आहोत। त्याने काय होईल, आपण ही कणिक छान मिक्सरला फिरवून घेतली की खूप सुंदर अशी मऊसूद होते आणि जे साठ्यासाठी तूप वापरलेलं होतं ते तूपही या भांड्यातलं या पिठाला लागून जाईल। तर आता हे व्यवस्थित आपण असं मिक्सरला फिरवून घेणार आहोत। ॲक्च्युली पारंपरिक पद्धतीमध्ये हे पीठ आपण छान टेचून घेतलं पाहिजे खलबत्त्यामध्ये, पण आता शक्यतो वेळ कमी असतो त्यामुळे आपण हे असं छान मिक्सरला फिरवून घेतलं। तर तुम्ही पाहू शकता पीठ किती सुंदर असं मऊसूद झालेलं आहे। आता या पिठाचे व्यवस्थित एकसारखे योग्य प्रमाणात आपण छान गोळे बनवून घेणार आहोत। तर याचे बरोबर 4 गोळे झालेले आहेत। आपली जी चपाती असते त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे अशा ह्या आपल्या लाट्या तयार होतील। तर इथे मी एकसारखे 4 गोळे बनवून घेतलेले आहेत आणि छान याच्या लाट्या आपण लाटून घेणार आहोत। तर आता हे सगळे गोळे एका आपण भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि एक आपण लाटी लाटताना बाकीचे जे गोळे आहेत ते व्यवस्थित झाकून ठेवायचे, जेणेकरून ते कडक होणार नाही आपलं पीठ। तर आता आपण याची एक लाटी लाटून घेणार आहोत। तर पातळसर अशी आपल्याला ही लाटी लाटून घ्यायची। यामध्ये मैदा असल्यामुळे जितका तुम्ही जोर लावाल पीठ थोडंसं मागं सरकलं जातं, लाटी थोडीशी आकसली जाते, त्यामुळे भरपूर असा जोर लावून आपल्याला ही लाटावी लागते। तर तुम्ही पाहू शकता मी याला छान चपातीपेक्षाही आता याचा मोठा आकार केलेला आहे। ही व्यवस्थित भरपूर जितकी तुम्हाला जमेल पातळ लाटायला तितकी पातळ लाटायची आहे। मी इतकी पातळ लाटलेली आहे की माझा हातही आता त्यातून दिसत आहे। तर अशी ही पातळसर अशी लाटी लाटून घेणार आहोत। सेम याचप्रमाणे आपण सगळ्या लाट्या लाटून घ्यायच्या आहेत। इथे मी बाकीच्या 3 गोळ्यांच्याही तुम्ही पाहू शकता अशा ह्या मोठ्या लाट्या लाटून घेतलेल्या आहेत। आता तयार केलेला साठा आपण छान ह्या पहिल्या लाटीला लावून घेणार आहोत। साठ्यामध्ये आपण थोडंसं तांदूळ वापरल्यामुळे अगदी थोडा साठा लावला तरी आपल्या ज्या करंज्या आहेत त्या खमंग कुरकुरीत होतात, याला भरपूर साऱ्या लेअर सुटतात। तर आता साठा व्यवस्थित सगळ्या बाजूंनी नीट लावून घ्यायचा। आता ह्या एका आपल्या लाटीला साठा लावून झाला की दुसरी जी आपण तयार केलेली लाटी आहे ती व्यवस्थित यावरती टाकायची आणि त्यावरतीही आपण हा साठा लावून घेणार आहोत। अशाच प्रकारे आपण सगळ्या ज्या लाट्या आहेत त्या एकावर एक टाकणार आहोत आणि साठा लावून घेणार आहोत। आता साठा लावून झाला की ही सगळी लाटी आपण अशी छान दुमडून घ्यायची आहे, याचा रोल करून घ्यायचा आहे। पण लक्षात ठेवायचं यामध्ये हवा जाणार नाही याची काळजी घ्यायची, त्यामुळे होईल इतका हा जो रोल आहे तो पॅक गोल करून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता मी छान दाबून हा रोल छान गोल करून घेते। यामध्ये जर हवा गेली तर याच्या ज्या पदर आहेत ते सुटतात आणि त्यामुळे आपली जी करंजी आहे ती फाटू शकते। तर मी छान असा ह्याचा रोल करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता, आणि हा छान थोडासा आपण हाताने वळूनही घेणार आहोत। तर आता याचा रोल छान तयार झालेला आहे। तर आपण हा छान कट करून घेणार आहोत। आपल्याला जी करंजी आहे त्याची जी छोटी पारी बनवायची आहे ती आपली छोटी पुरी तयार असते, पुरी करतो आपण तितक्या आकाराची बनवायची आहे। त्या अंदाजानुसार साधारण आपलं एक बोट जितकं असतं तेवढ्या मापाच्या या आपण अशा लाट्या कट करून घेणार आहोत। तर सगळे गोळे छान कट करून तयार झालेले आहेत। मी तुम्हाला दाखवते याला किती सुंदर असे पदर सुटलेले आहेत। तुम्ही पाहू शकता याला छान अशा लेअर झालेल्या आहेत। 4 लाट्या एकावर एक ठेवल्यामुळे याला सुंदर असे पदर सुटतात। तर आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एक लाटी हातात घ्यायची आणि दुसऱ्या तळ हाताने ही छान अशी प्रेस करायची। यामुळे काय होतं, सगळे जे लेअर आहेत ते वरच्या बाजूला झुकले जातात आणि जेव्हा आपण ही लाटी लाटून सारण भरू, जेव्हा आपण करंजी बनवू, तेव्हा बाहेरच्या बाजूने अगदी खारीसारखे याला भरपूर सारे लेअर सुटतात। तर आता ह्या सगळ्या लाट्या आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि त्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सगळ्या दाबून घ्यायच्या आणि मग त्या एका भांड्यामध्ये झाकण ठेवून द्यायच्या, जेणेकरून त्या कडक होणार नाहीत। आता एक लाटी आपण व्यवस्थित छान पुरीसारखी लाटून घेणार आहोत। जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही अशी ही लाटी लाटून घ्यायची। अगदी पुरीची आकाराची लाटी मी लाटून घेतलेली आहे। आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याला छान सारण भरून घेणार आहोत। तर यामध्ये साधारण 1-1.5 चमचा सारण व्यवस्थित बसतं। आता सारण सगळं बरोबर मध्यभागी घ्यायचं आणि याला कडेने आपण थोडंसं पाणी किंवा दुधाचा हात घेऊन तुम्ही हा असं लावून घेऊ शकता। सगळ्या साईडने व्यवस्थित पाणी लावून घेतलं की आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपली जी ही लाटी आहे ती एका बाजूने अशी दुमडायची आणि दुसऱ्या बाजूला व्यवस्थित सगळे काठ एकमेकांवर येतील अशी ठेवून हे छान प्रेस करून घ्यायचे।
तर हे सगळे काठ जे आहेत ते एकमेकांवरती छान चिटकवून घ्यायचे। मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे असे काठ व्यवस्थित चिटकवून घ्यायचे, यामुळे करंजी आपली जी आहे ती तेलामध्ये फुटत नाही। तर आता हे काठ मी छान चिटकवून घेतले। आता तुम्ही हे अशीही तळून घेऊ शकता, किंवा तुम्हाला जर यावरती काही डिझाईन बनवायची असेल तर एखादा काटा चमच्याने, मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे, यावरती तुम्ही हे असे मार्क करून छान याला डिझाईनही बनवून घेऊ शकता। त्यामुळे याला तळल्यानंतर सुंदर असा शेप येतो आणि छान असे दिसतात। तर अशी ही करंजी तुम्ही हातावरतीही बनवून घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे करंजीचा साचा असेल तर त्या साच्यामध्येही या करंज्या सुंदर अशा तयार होतात। तर आपली करंजी तुम्ही पाहू शकता छान अशी तयार झालेली आहे। तर अशाच प्रकारे आपण सगळ्या करंज्या छान बनवून घेणार आहोत। आता ही करंजी एखाद्या प्लेटमध्ये ठेवायची आणि ही झाकून ठेवायची, जेणेकरून त्या कडक होणार नाहीत, सुकणार नाहीत। तर मी सगळ्या करंज्या बनवून घेतलेल्या आहेत आणि त्या झाकून ठेवलेल्या होत्या। तर एवढ्याशा प्रमाणामध्ये साधारण 25 ते 30 करंज्या मस्त तयार होतात। तर याचप्रमाणे तुम्ही मी सांगितलेलं योग्य प्रमाण घेऊन तुम्ही दुप्पट प्रमाण घेऊन जास्तही करंज्या बनवू शकता। आता आपल्याला करंज्या आधी तळून घ्यायची। इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं, एक तुकडा टाकून बघते तर हा पटकन वर येतोय, म्हणजे तेल आपलं छान गरम झालेलं आहे। तर आता यामध्ये आपण करंजी सोडणार आहोत। करंजी सोडल्यानंतर आपल्याला ती हलवायची नाही आहे, गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि फक्त करंजीवरती झाऱ्याने आपण असं तेल टाकणार आहोत। त्यामुळे काय होतं, वरचा जो पापुद्रा आहे त्यावरतीही तेल छान पडतं आणि याला सुंदर अशा लेयर्स सुटतात। तर आपण तेल फक्त झाऱ्याने करंजीवरती टाकणार आहोत आणि करंजी छान गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घेणार आहोत। जास्तही तळायची नाही, कारण बाहेर काढल्यानंतरही ही जी तळण्याची प्रोसेस चालूच असते, ती गरम असते, त्यामुळे त्याला डार्क रंग येऊ शकतो। तर ही सुंदर अशी आपण गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता हिला सुंदर असा कलरही आलेला आहे आणि हळूहळू त्याचे लेयर्स असे सुटायला लागलेले आहेत। तर आपली करंजी छान तळून तयार आहे। तर आता ही थोडंसं तेल निथळून आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। अशाच प्रकारे आपण सगळ्या करंज्या तळून घेणार आहोत। तर आपल्या सगळ्या करंज्या व्यवस्थित तळून तयार झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता याला किती सुंदर कलर आलेला आहे आणि याला भरपूर सारे असे पदरही सुटलेले आहेत। तर योग्य प्रमाण घेतलं सगळ्या गोष्टींचं आणि व्यवस्थित जर सगळ्या टिप्स फॉलो केल्या तर तुम्हीही पहिल्या प्रयत्नात अशा मस्त खमंग कुरकुरीत अशा भरपूर लेयर्सवाल्या करंजी घरच्या घरी बनवू शकता। साठ्याची करंजी म्हटलं की खूप व्याप आहेत असं वाटतं, पण साठ्याची करंजी अगदी सोपी असते बनवायला। तुम्हाला मी ही एक करंजी तोडूनही दाखवते। यामध्ये भरपूर सारं सारण आहे आणि अगदी मौसूद अशी ही करंजी बनवलेली आहे। तोंडात टाकताच ही मस्त विरघळते। तर अशी ही खमंग कुरकुरीत भरपूर लेअरवाली करंजी तुम्हीही या दिवाळीला बनवून पहा। कशी झालेली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा। त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर पुन्हा भेटू अशीच एक मस्त दिवाळी फराळाची रेसिपी घेऊन। तोपर्यंत थँक्यू आणि तुम्हाला येणाऱ्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा।